तर मग कसं काय मित्रमंडळ, तर उम्मीद करतो की तुमचं सगळं खुशाल मंगल चालू आहे. मित्रांनो, मी आता इथं उभा आहे माझ्या विहिरीजवळ. बघू शकता तुम्ही आता इथं आपली विहीर आहे. सूर्यदेवता बघू शकता की आता भरपूर वर आलेली आहे. नाही तर आपली डीपीचा काय म्हणतात त्याला, पिटी गिटी सगळं सामान इथं ओके. मित्रांनो, जीवनात जगण्यासाठी अजून काहीच पाहिजेत नाही. मित्रांनो, हे जे झाड आहे ना, हे जे झाड आहे हे भरपूर भारी लागतं. मित्रांनो, याची फळं याला बघू शकता. आता फळं पण याला चालू झालेली आहे ना. याला संरक्षण करायसाठी याला चौकून आपल्याला कुंपण करून घेणं लागन, जेणेकरून याला काही जंगली जानवर याला खाऊ शकणार नाही. तर बोरचा पाईप बघू शकता, मी तर बोरचा पाईप टाकेले, जेणेकरून आपलं पावसाचं जे बी शेतातलं पाणी आहे सगळं इथं येतं आहे. इथं दगड टाकेलेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा, इथं दगड टाकेलेत ना, तर हे सगळं पाणी इथं येतं आहे. इथून तिथं जिरतं आहे, तिथून डबल याच्यामध्ये येतं आहे. याच्यामध्ये 2-3 पाईप टाकेले आणि याच्यामधून पूर्ण पाणी याच्यामध्ये जातं. इथं बघू शकता, इथं पण आपण तसंच केलेलं आहे. आणि हे पाणी याच्यामध्ये जाते, जेणेकरून आपल्याला ते आता कामी येते. बघू शकता तुम्ही की पाणी आता आपल्या विहिरीला मस्तपैकी आहे पण पाणी भरपूर कमी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता इथे आपल्या विहिरीचा पाईप जो आहे तो आहे. आणि हे आपण ओव्हरफ्लो याच्यामध्ये काढून टाकेले, जेणेकरून आपल्याला जितकं तिकडं पाणी लागतं आहे तितकं आपण तिकडं घेऊ शकतो. जेणेकरून आपल्या पिकाला मग जितकं आवश्यकता राहील तितकं समजा. मित्रांनो, तिकडं बघू शकता, तिकडं आपला लसूण पण लावेल आहे, तिथून तर तिथपर्यंत आहे. आणि इकडं बघू शकता गहू पूर्ण इकडं निघलेला आहे, म्हणजे की त्याचं झालेलं आहे, हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि आपल्याला काहीच नाही मित्रांनो, आता वायम गेम करणं झालेला आहे आपला आज. काही विशेष नाही आहे. आपलं जांब बघू शकता, जांबाला मी काल पाणी दिलं तर पण काय झालं का मी, हे काय हे नवीनच दिसू राहिलं आहे. काय याला काय किडा लागला काय? पण मित्रांनो, हा हे इथे लागेल दिसू राहिले, हे इथं लागेल दिसू राहिले मित्रांनो याला किडा. याला काय उपाय करावा होता, हे इथं लागेल मित्रांनो डबल. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता इकडं खाली किती पडली. काय उपाय तर करणंच लागणार आहे त्याला काहीतरी. त्याच्यामुळं सुका लागलं मित्रांनो झाडे बघू शकता तुम्ही. आणि इकडं आपलं वांग्याचं झाड बघू शकता. हे जे झाड आहे मित्रांनो, हे काय 2-4 झाडं नाही आहे, हे पूर्ण एक झाड आहे. आणि झाड बघू शकता मोडलट आहे. तर हे असं झाड आहे मोडलट आहे. आणि इकडं आपलं शेवग्याचं पण झाड आहे. आणि इकडं बघू शकता की इकडं आपण हे पण लावलेलं आहे लिंबुनीचं झाड. आणि इथं आपली कोरफड पण आहे. आणि बघू शकता की मी ओव्हरफ्लो कसं काढेल इथं, जेणेकरून तुम्हाला समजायला थोडंफार सोपं जाईल. हे बघू शकता, आपल्याला समजा लसूण जर भिजवायचा असला तिथं नळी जोडायची आणि तिथून क्वाक फिरवला की त्या नळीतून पाणी तिकडे जाते. आणि जो क्वाक आहे तो जर फिरवला तर पाणी तिकडे जास्त जाते. आणि समजा आपल्याला जर का बोरचं पाणी मित्रांनो याच्यामध्येच येतं आहे, बोरचं पाणी इथं येतं आहे, असं जातं आहे आणि असं पुढं सरळ जातं आहे. आणि हा क्वाक बंद केला की इकडं पाणी येत नाही. आणि आपल्याला जर बोरच्या मोटरून जर का लसूण भिजवायचा जर का असला तर लई मोठे पाईप जोडायचं काम नाही आहे. तो क्वाक बंद करायचा, हा कॉक चालू करायचा, हा कॉक पूर्ण चालू करून द्यायचा, पाणी इकडंच आपलं सरळ इकडं जात आहे. आणि जर समजा आपल्याला लसूणच भिजवायचा आहे आणि तिकडं पाणी घालायचं नाही इथून समजा, तर इकडं चढ आहे मित्रांनो, इकडं काही एक शितुडा पण जात नाही आहे. हा जो कॉक आहे हा पूर्ण इकडे फिरवायचा आणि हा कॉक आहे हा पूर्ण फिरून द्यायचा, पाणी सरळ याच्या माध्यमातून इकडं जाते फुल प्रेशरमध्ये. हे बघू शकता, ही मोटर मित्रांनो 5ची आहे ना, त्याच्यामुळं हे फुल प्रेशर चालतं इथं. आणि इथं बघू शकता आपण आडवं बेंटा केले तर इथं जरा पाणी ताडतंय आणि इकडं जात आहे. आणि मग ते डबल इकडे जात आहे, तर मग इकडं जरा दाब पडतो इथं, मग पाणी सरळ आपलं इकडे जाते. मग जेणेकरून आपल्याला जास्त इथं मशागत करायचं काम पडत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या पिकाला पाणी देणं इथं काम सोपं जाते. असं मित्रांनो नवीन नवीन गोष्टी चालत राहतात. तर चला मग मित्रांनो करूया आता काहीतरी काम, नाही तर मग घरची भाकरी देणार नाही आहे. पहिलेच तर मुलांची जिंदगी म्हणतात ना एक कठोर असते, असं तसं राहते. तर ते खरंच आहे मित्रांनो, जास्त काही वाईट नाही, पण काम करत राहा आणि जगत राहा मित्रांनो. तर चला मग भेटूया नंतरच्या कॉन्टेंटमध्ये. मित्रांनो, आता आपण आपल्या कारल्याच्या नेटमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपलं कारल्याचं जे प्लॉट आहे तो आता इथं मस्तपैकी झालेला आहे. पण मित्रांनो पाणी नसल्यामुळे ह्याला काही पाणी देणं होऊन राहिलं आहे आणि आता भक्कम दिवस झाली याला पाणीच नाही आहे. तरी पण बघू शकता आपले कारल्याचं जे याला इतके मस्त स्ट्रॉंग इथं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. नेट बघू शकता पुन्हा किती खाली आलेली आहे, कारण किंवा इथं वाटोळी किटोळी जरा जास्त सुटतात, त्याच्यामुळं ही नेट खाली येते. तर मग आता ही नेट काही नाही, आपल्याला फक्त काढून टाकायची आहे. बघूया कारलं जमतं का नाही तर मग काढून टाकू नेट, नाही तर वाटोळीमध्ये डायरेक्ट बंदी उडून जाईल.
कारण की नेट बघू शकता भरपूर खाली आलेली आहे इकडं. आणि इकडे बघू शकता आपल्या कारल्याचा जो प्लॉट आहे तो एकदम चांगला आहे. तर चला मग मित्रांनो आपण जाऊया आता ह्या नेटमध्ये. तुम्ही बघू शकता की आता आपण आपल्या टमाट्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आता आपल्याला येऊन भक्कम इथं टाईम झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आता आपण हे जे ट्रॅप लावलं होतं याला बघू शकता आता फकडे ते चिपकणं चालू झालेले आहेत, जेणेकरून आपलं प्लॉटाचं जे नुकसान आहे ते इथं कमी प्रमाणात होईल. आणि आता बघू शकता की मी इकडं बांधलेलं पण आहे आणि इकडं बांधलेलं कसं दिसू राहिलेलं इथं मस्त दिसू राहिलं. तर चला मग मित्रांनो घेऊया पटपट बांधून आणि जाऊया आता घरी जायचं आहे आज मित्रांनो मस्तपैकी. बघूया की घरी काय काय काम आहे काय काय नाही. तर